आलेले आहेत। आज आपल्या सर्वांना या कार्यक्रमामध्ये आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांची कमी जाणवती आहे। त्यांची प्रत्येक क्षणाला आपल्याला इथं आठवण येते। गेल्या 30 वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये तुम्ही सर्वांनी साहेबांची सुरुवात केली आणि शेवटच्या श्वासापर्यंत साहेबांसोबत खंबीरपणे परिवारासारखे उभा राहिले। आणि आज या माझ्या राजकीय जीवनाचा प्रवास सुरुवात होतीये आणि यामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये साहेबांनी शून्यातून जे जनतेच्या माध्यमातून विश्व तयार केलंय, आज ते माझ्यासोबत खंबीरपणे उभा राहिलेलं आहे। म्हणून आपल्याला सर्वांना आता माझी एवढीच नम्र विनंती आहे की 7 दिवस निवडणुकीला आपल्या राहिले आणि साहेबांचा शब्द आपल्याला सर्वांना माहिती आहे की निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीनेच आपण केली पाहिजे आणि त्याकरता व्यासपीठावरचे सर्व प्रमुख आपल्याला मार्गदर्शनाकरता आलेले। आपल्याला सर्वांना एवढीच माझी हात जोडून विनंती की माझ्यासाठी तुम्ही आता तुमच्या आयुष्यातले 7 दिवस द्या। मी आपला आयुष्यभर ऋणी असेल। ज्या पद्धतीने साहेब काम करत आपल्यासाठी होते, रात्रंदिवस एक करून मी आपल्या सर्वांसाठी 4 मे नंतर मी पूर्णपणे तुमचा आहे आणि तुमच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील। पण एवढीच विनंती की आता ही निवडणूक कुठेही आपण हलक्यात न घेता किंवा आपण निवडून आलोय अशी भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे, पण आपण या कडक उन्हामध्ये आपल्याला गावोगावी गावामध्ये मयातायामध्ये सगळीकडे फिरवून मतदारांना सांगून मतपेटीपर्यंत आपलं मतदान आणावं लागेल। यासाठी आपण सर्वांनीच आजपासून या निवडणुकीसाठी आपापल्या गावामध्ये तयारीला सुरुवात करावा, एवढंच माझं सांगणं आणि संपूर्ण व्यासपीठाचं आहे। निश्चितपणे एवढंच आपल्याला सांगतो की तुम्ही जो माझ्यासाठी आता या 7 दिवसामध्ये वेळ देताल, त्यासाठी मी आयुष्यभर तुम्हाला जिथं गरज पडेल, जिथं तुम्ही मला बोलवताल, ज्या क्षणाला बोलवताल त्या क्षणाला मी तुमच्यासाठी खंबीरपणे उभा राहील, एवढंच या निमित्तानं सांगतो। आपल्या सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद, जय श्रीराम।